दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 27 ऑक्टोबर 2025 दुपारची स्थिती. उजनी जलाशयामध्ये पाण्याची आवक ही वाढती आहे. पाणलोट क्षेत्रांमध्ये, जलाशय परिसरामध्ये आणि विविध भागात सध्या पाऊस पडतो आहे. त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक वाढते आहे. हे पाहता पूर नियंत्रणाकरता म्हणून उजनी धरणातून आज सोमवारी दुपारी 4:30 वाजल्यापासून 15,000 क्युसेकनं पाणी हे भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जात आहे. वीज निर्मितीसह 16,600 क्युसेक ह्या विसर्ग भीमा नदीच्या पात्रामध्ये सध्या सुरू करण्यात आलेला आहे. तत्पूर्वी 10,000 क्युसेकनं पाणी सोडलं होतं, तर सकाळी हा विसर्ग 5,000 क्युसेक इतका होता. सध्या ऑक्टोबर महिना संपत आला आहे, मात्र अनेक ठिकाणी पर्जन्यराजाची चांगली नोंद होते. सोलापूर जिल्ह्यातही ठिकठिकाणी पाऊस आज झालेला आहे. याचबरोबर उजनीच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सध्या गेल्या 2-3 दिवसापासून सुरू आहे. उजनी जलाशयावर आत्तापर्यंत 765 मिलीमीटर पावसाची नोंद ही 1 जूनपासून झालेली आहे. तत्पूर्वी मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला होता, मान्सूनपूर्व पाऊस, तो जवळपास 255 मिलीमीटर इतका होता आणि 1 जूनपासून आता 765 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. धरण 100% भरलेलं आहे आणि धरणातला एकूण पाणीसाठा जो आहे तो 17.23 टीएमसी इतका आहे. उपयुक्त पाणी 53.57 टीएमसी इतका आहे. उजनीमध्ये येणारी जी पाण्याची आवक आहे ती 4,000 क्युसेकपेक्षा जास्त आहे. धरणातून वीज निर्मितीकरता 1,600 क्युसेकनं पाणी सोडलं जातं. याचबरोबर मुख्य कालव्यातही 100 क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे. भीमा सीना जोड कालवा असेल, दहिगाव असेल किंवा सीनामाडा योजना यामध्ये पाणी सोडणं सध्या पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे.